आणि या संघर्षाची ठिणगीसाठी कारणीभूत ठरलाय तो म्हणजे हा सगळा राजकीय काला. आज दहीहंडीच्या मुद्द्यावरून पहिल्यांदाच असं दिसतंय गेल्या काही दिवसामध्ये की मनसे आणि शिवसेना सुद्धा आमने सामने आलेत. भाजप तर त्याच्यासोबत आहेच, म्हणजे भूमिकेसोबत. आता या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपल्यासोबत शिवसेनेचे प्रवक्ते सचिन अहिर आहेत, अविनाश अभ्यंकर आहेत, मनसेचे नेते आणि विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर सुद्धा आपल्यासोबत आहेत. मी थेट पहिल्यांदा जातोय सचिनजींकडे, सचिन भाऊंकडे. पण माझी सुरुवातीलाच आपल्या तिघांनाही विनंती आहे, 3 गेस्ट आहेत, वेळ खूप कमी आहे, त्यामुळे अगदी थोडक्यात आपण उत्तरं दिली तर जास्तीत जास्त प्रश्न आपण कव्हर करू शकू. सुरुवातीला मी सचिन भाऊंकडे जातोय. सचिन भाऊ, प्रॉब्लेम नेमका काय आहे? तुम्हाला सगळ्या गोष्टी बाकीच्या चालतात, आंदोलनं चालतात, सगळ्या गोष्टी सगळं सुरू आहे, मग नियमाच्या अधीन राहून जी तुमची मागणी होती, नियमांच्या अधीन राहून आज दहीहंडी जर साजरी केली असती तर काय बिघडलं असतं? ते नक्कीच आहेत आणि त्या भावना कोणाच्या ते दुमत असणं गरजेचं नाही. आणि म्हणून ज्यावेळी आपण समन्वय समितीच्या वतीने माननीय मुख्यमंत्र्यांसमोर ही चर्चा आपण घडून आणली, हा. त्यावेळी सर्व राजकीय पक्षांचाही त्यामध्ये समावेश केलं. समन्वय समितीची लोक होती, मंडळाची होती. हम्म. पण ज्यावेळी टास्क फोर्सनी आपल्याला हे सांगितलं हा. आणि विशेषतः आयसीएमआरचा ज्यावेळी उल्लेख करून त्यांनी सांगितलं की हे जे तुम्ही जे करू इच्छितात, जे मी अगदीच नाव घ्यायचं झालं तर अनेक जे आता इकडे टीव्हीवर बसलेले तेही त्यांच्याशी परिचित असतील, डॉक्टर ओक असतील, शशांकराव असतील, या सर्वांनी सांगितलं का आम्ही या खेळाच्या विरोधात नाही आहोत हा. आणि विशेषतः या उत्सवाच्या विरोधात नाही आहोत. आम्ही त्या उत्सवातून घडलेली लोक आहेत. केमचे डीन होते ते. हम्म. त्यावेळी ज्यावेळी त्यांनी सांगितलं की आयसीएमआरचा रिपोर्ट आणि त्याही पेक्षा जी तिसरी लाट जी अत्यंत महाभयंकर पद्धतीने येणार आहे, हा. ते पाहता ह्याचा प्रादुर्भाव ह्या उत्सवामध्ये मोठ्या संख्येने होऊ शकतो. हा. आणि जसं काजने आणि चिकन पॉक्स ज्याला आपण म्हणतो त्या धर्तीवरती याचा स्प्रेड झालं, हम्म. तर उद्या दुर्दैवाने जसं वाराणसीला गंगा स्नान झालं आणि त्याच्यामुळे टीका झाली, हरिद्वारला टीका झाली, हा. की उद्या दुर्दैवाने संस्कृती आणि उत्सवामध्ये ही टीका होता कामा नये. आणि म्हणून त्या दूरदृष्टिकोनातून सामाजिक बांधिलकी ठेवून पण आपलं काही कर्तव्य आहे, हा. हा विचार करून यावेळी हंडी न साजरा करण्याची भूमिका ठीक आहे, मी अनेक मंडळांनी अविनाशजींना घेतली. विचारतो. सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांनी आज ही भूमिका घेतली, मग तुम्हाला सामाजिक बांधिलकी नाही का? नाही, मला साधा माझ्या मनातले काही प्रश्न आहेत. गेले 2 वर्ष हे सगळं चालू आहे. आपण फक्त कोरोनाची भीती राज्याला आणि देशाला दाखवतोय. हा. मग मग जेव्हा मग जेव्हा जिल्हा परिषद निवडणुका झाल्या, ग्रामपंचायती झाल्या, पंचायत समित्या झाल्या, काही बाई इलेक्शन झाली आणि ह्यांचे मोर्चे, मेळावे, आंदोलनं, ह्यांच्या हस्ते होणारी उद्घाटनं जी ह्यांच्या कामाची आहेत, जी यांना लोकांसमोर प्रोजेक्ट करायचे आहेत, हा. तेव्हा काय कोरोना बँकेत एफडी करून ठेवलेला असतो का? हा. नसतो ना. हा. दुसरी गोष्ट, आता मी ऐकलं सन्मान्य मुख्यमंत्री म्हणाले की केंद्राने पत्र दिलंय की दक्षता पाळा. हा. दक्षता पाळा म्हणजे घरात बसून हातात काठी घेऊन पंख्याला लावून हंडी फोडायची नसते. हा. तुम्ही काहीतरी नियमावली करू शकता. आणि ह्याचा अर्थ हे संपूर्ण आरोग्य यंत्रणेचं फेल्युअर आहे. कारण जगामध्ये तुम्ही विम्बल्डनची आता झालेली स्पर्धा बघा किंवा अमेरिकेत जिथे सर्वात जास्त नुकसान झालं होतं त्यांचे आता डोसेस झालेले आहेत. हा. त्या ठिकाणी बघितलं आता जी युएस ओपन होणार आहे त्या ठिकाणी त्यांनी नेसेसरी प्रिकॉशन घेऊन पुढे यायला सांगितलंय. हा. आपण घाबरून घरात बसणं म्हणजे कोरोनाला पळून जाणं, कोरोनापासून लांब जात नाही आहोत, कळलं का? त्याचा मुकाबला हा करायलाच पाहिजे. आणि आता प्रचंड नुकसान झालेलं आहे. हा. लोकांनी आक्रोश केला की मग तुम्हाला वाटतं लोकल सुद्धा काम करा. एकदाच सांगा की लोकांनी 2025 पर्यंत बाहेर पडायचं नाही. येणारी जी कॉर्पोरेशन इलेक्शन ती सर्व रद्द करा. तिसरी लाट येणार आहे ना, हा. यांना लाटीचा अंदाज आहे ना की सुनामी आहे का छोटीशी आहे. हा. तुम्हाला सगळं एकट्याला आधी कळतं. हा. तर तुमची आंदोलनं कशी होतात, ठीक तुमच्या आहे, मी निवडणुका विचारतो ना. कशा सचिन भाऊ होतात? उत्तर द्या. एक सेकंड, अगदी मला एक स्पेसिफिक सेकंड उत्तर आहे. संपून दे. एक सेकंड मला संपून दे. हा, संपून प्लीज दे लवकर मला. सर. आणि जी नियमावली आहे ही फक्त हिंदूंच्याच सणाला का? वारकरी बांधव गेले 2 वर्ष आज त्यांचं सगळं संपूर्ण थांबलेलं आहे. आज आपली मंदिरं बंद आहेत पण दारूची दुकानं उघडी आहेत. हा विपर्यास कशासाठी? अहो, तुम्ही आरोग्य यंत्रणा सक्षम केली असतीत ना 1.5 वर्षामध्ये, ती सक्षम केलीत का ती लुटलीत याचा एकदा विचार करा. लगेच विचारतो त्यांना. सचिन भाऊ, लाखो स्पेसिफिक प्रश्न लोकांचे आहे. मृत्यू झाले, याला स्पेसिफिक जबाबदार प्रश्न कोण आहे. आहे? शिवसैनिक, युवा सैनिक हे जे काय आता राडे झाले, ह्या सगळ्याच्या दरम्यान हजारोंच्या संख्येनं रस्त्यावर उतरले, तेव्हा कोरोना कुठे गेला होता? तेव्हा नियम कुठे होते? हा सवाल आहे त्यांचा. त्याची तुलना करून घेऊन हा उत्सव साजरा करा असं म्हणायचंय का? मग तेव्हा मग होत नव्हता का? हा त्यांचा सवाल आहे. त्या गर्दीने बद्दल का कोरोनाचा कोण प्रादुर्भाव बोलत होत नाही? नाही का? हा त्यांचा सवाल आहे. नक्कीच होते ना. कोणी त्याच्याबद्दल काही बोलत नाहीये ना की बघ हे केले ते योग्य आहे म्हणून घेऊन जे जमा झाले.
आज उत्सवाच्या वेळी ज्यावेळी आपण चर्चा करतोय, मला आश्चर्य वाटते की बा आपण एवढं राजकीय पक्षातली जी लोक आहेत काम करतोय. हा ज्यावेळी गेल्या वेळी लॉकडाऊन झालं, दुसऱ्या दिवशी आंदोलन केले गेले, दुकानं उघडा. हा दुकानं उघडली, करता आली नाही. आपण जेव्हा उघडलं तर आता का उघडली, त्यांना उघडली, मग ह्यांना का नाही? हा अहो काय परिस्थिती होती 3 महिन्या अगोदर. ऑक्सिजन मिळत नव्हते, लोक आपले जीवाभावातली लोक आपण हरून घेतले. हा दुर्दैवाने त्यांची मृत्यू झाली, आपण वाचू शकलो नाही. मग हा. हा फेलियर फक्त राज्य सरकारचा. म्हणजे ज्यावेळी राज्य सरकार प्रयत्न करतो, काम करतो, काही झालं नाही, मग त्याचं फेलियर म्हणायचं. हा आणि मग सर्व उघडा, काही लॉकडाऊनची गरज नाही, असं एफिडेव्हिट करून हे म्हणणार आहेत का की बा हे ठीक आहे, मी लोकांची प्रवीण जीव आता दरेकरांना या सुरक्षित आहेत? चर्चेमध्ये घेतोय. प्रवीण आणि दरेकरजी, केंद्र तुम्हाला पटतंय सरकारचं सरकारचं हे ज्यावेळी म्हणणं? आल्यानंतर मग एका बाजूला इकडे एक बोलाल, केंद्र सरकारमध्ये तुम्ही जाऊन बोला ना मग. ठीक आहे. मला हे सरकारचं म्हणणं अजिबात पटत नाही. हा या सरकारची भूमिकाच अशी दिसते की कोरोनाचा बागुलबुवा उभा करायचा हम्म. आणि आपलं सरकार कसं काय त्या ठिकाणी पुढे दिवस ढकलतील हा अशा प्रकारची नियोजनबद्ध काळजी घेण्याचं काम आहे असं माझं स्पष्ट मत आहे, बर किंबहुना आरोप आहे. बर ऑक्सिजनच्या बाबतीत बोलतायत, भावनिक बोलतायत, उत्सवाच्या बाबतीत सांगता आम्ही ऑक्सिजन प्लांट केला. अरे वराती मागून घोडे नाचवत आहे. हम्म. कोरोनाचे प्लांट ऑक्सिजनचे जेव्हा कळलं कोरोना येणार आहे तेव्हा सुरुवात करायला पाहिजे होती. केंद्र सरकारनं, मोदी साहेबांनी ऑक्सिजन पाठवल्या, रेल्वे भरून, ट्रेन भरून, तेव्हा इथे आपण कुठेतरी स्थिर स्थावर झालो. माझं म्हणणं आहे की हे सरकार पूर्णपणे हिंदू सणांच्या आणि मराठी उत्सवांच्या सणांच्या विरोधात आहे. मी पुराव्यानिशी सांगेन. पण प्रवीण, मग सचिन भाऊ मुद्दा त्या हा ठिकाणी सुद्धा आहे ना सांगतायत की उत्तर प्रदेशात की सुद्धा म्हणून तिथल्या हे सरकारला चालणार का? सरकारला आपली इच्छा असताना सुद्धा काही गोष्टींवर निर्बंध लावावे लागले. सुप्रीम कोर्टानं त्याच्या संदर्भात स्पष्टपणे सांगितलेलं होतं. एक लक्षात पुन्हा घ्या तुम्ही. केंद्र सरकार पत्र निर्बंध पाठवतं आणि कायदा सांगतं की सगळ्यांसाठी सांगा. केंद्र सरकारचं पत्र राज्य सरकारनं सिरियसली घ्यायचं की नाही, हा सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सवाल विचारलाय. 100% राज्य सरकारने केंद्राचं पत्र सिरियसली घ्यायचं. परंतु जे अभ्यंकर म्हणाले ते खरं आहे की काय सांगितलं, दक्षता घ्या सांगितलं. तुम्ही सरसकट निर्बंध टाका असं सांगितलं नाही. हा. आणि त्या पत्रात असंही सांगितलं की त्या त्या ठिकाणची असणाऱ्या परिस्थितीनुरूप हा तिथलं सरकार निर्णय घेऊ शकतं. आणि मग तुम्हाला निर्बंध लादायचे आहेत ना, मग कायदा काही ठराविक साठी असतो आणि ठराविकांच्या विरोधात असतो का? एका बाजूला त्या ठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यालयाचं उद्घाटन पुण्याला करताना 7-8 हजार लोक जमली. तो काय कोरोना प्रतिबंधित क्षेत्र होती का? हा युवा सेनेचे वरुण देसाई त्या ठिकाणी, सरदेसाई नाशिकला गेले, जळगावला गेले, जालनाला गेले. तो काय कोरोना बंधित एरिया होता का? हा परवा राणे साहेबांच्या कार्यालयावर युवा सेनेची गर्दी हजारोंची गेली. मला वाटतं कायदा सगळ्यांसाठी सारखा आहे ठीक आहे, ना. मी विचारतो एका बाजूला त्या ठिकाणी प्रवीणजी, मी डान्सबार विचारतो गर्दीत सचिन भाऊ, चालतात. मुद्दा अगदी थेट आहे. कायदा हे बघा, सांगा ना, डान्सबार सर्वांसाठीच कशासाठी आहे. चालू ठेवलेत? कायदा सर्वांसाठीच आहे. हा. अहो तुम्ही जे बोलताय की बा आज दुकानं चालू करण्याच्या बाबतीत मग भूमिका काय कोणी नाही, घेतली? का भारतीय ते जनता लोक पार्टीने चालू आहेत आंदोलन गर्दीचे केले. कार्यक्रम? हा झाला एक भाग. दुसरी गोष्ट, उत्सवाच्या बद्दल म्हणतायत आणि हिंदू अहो उत्सवाच्या तुम्ही बद्दल. आमच्या अहो, मोहरम प्रश्नाचं झाल्या, पर्टिक्युलर उत्तर द्या. बकरी झाल्या. भारतीय जनता नाही, पार्टी सचिन केलेल्या भाऊ, केसेस त्यांनी दाखल स्पेसिफिक केल्या. प्रश्न कोणी विचारलाय. हिंदू- मी अजून त्याच्यात नाही, खोलात नाही, जातो, नाही, त्यांच्या नाही, बाजूने नाही, सुद्धा हे सांगतो. म्हणताय, आंदोलनं केली, हे त्याच्यावर काय पण म्हणले? केसेस घेतल्या. सचिन भाऊ, हिंदू सचिन भाऊ, धर्माच्या एक विरुद्ध एक सण आहे. एक हे एक सायन मिनिट हॉस्पिटलच्या बाहेर त्या- आंदोलन कल केलं, ते सिंधुदुर्गामध्ये कोविडच्या कलम 144 लागू केलं होतं. तुम्ही सूट दिली का त्यांना? का त्यांची अहो, यात्रा कोणी होऊ शकली? बोलावं, कोणी बोलावं जे जन आशीर्वाद घेऊन जनांची भावना अहो, पण तुम्ही जागृत कारवाई बसताय, केली का? देवाची दया करत नाही ना. आम्ही बोलतोय सरकारने सरकारचं काम करावं. मग सांगा परंतु ना, आपला मग तो त्याच्याबद्दल बाब्या आणि तुम्ही दुसऱ्याचा ते कार्टा करायचं. असं भाऊ नाही होऊ शकत ना. फक्त विरोधाचा विरोध करायचं. अहो, आज opposition हिंदूंची leaderची त्या आता ठिकाणी का परिस्थिती मंदिरं असं बंद झालेली आहे आहेत? की opposition सचिन भाऊ, leader सचिन भाऊ, झालेली आहे. तुम्ही तुम्हा आता सगळ्या बघून राजकीय सांगा. नेत्यांकडे बघून आज महाराष्ट्रातल्या जनतेला प्रश्न पडलाय. जिथं सर्वसामान्यांच्या पोटाचा प्रश्न येतो तिथं सगळे नियम येत आहेत. सर्वसामान्यांचे प्रश्न जिथे येतील तिथं नियम येत आहेत. राजकीय नेत्यांना कुठले नियम नाहीत का, हा सवाल आहे. अहो 100% आहे ना. मी तुम्हाला बोलतो ना, मी या चॅनलच्या माध्यमातून सांगितलं की मी कुठच्याही याच्याबद्दल पुरस्कृत करत नाहीये. मी सणाच्या बद्दल बोलतोय. हा झाला एक भाग. हा. मी परत सांगितलं की बा हे उत्सव मला सचिन भाऊ एकच फक्त प्रश्न आपल्याला आहे. एका बाजूला आपण सांगता तिसरी लाट येते. नाही, माझ्या प्रश्नाचं पण उत्तर द्या. एका बाजूला सांगता तिसरी लाट येते. मग आता असणारे डॉक्टर, नर्सेस, कर्मचारी का कमी करताय आपण? जर लाट येणार आहे तर मग तुम्ही कर्मचारी स्टाफ का कमी करताय? म्हणतोय तुम्हाला ती माहिती आहे, तुम्ही सांगता. अहो आजही आपण हे कोविडचे सेंटर्स वाढवतोय.
आज रेसकोर्स मध्ये कोविड सेंटर वाढवण्याची भूमिका आपण घेतली, मुलांसाठी अहो, असेल ते घेतोय. ठाण्याच्या आणि हे ग्लोबल आम्ही म्हणत हॉस्पिटलला नाहीये. मी गेलो होतो. टास्क फोर्स आहे ना, टास्क फोर्सचं बघा तुम्ही, टास्क फोर्स जे सांगतात त्याच्यासमोर तर ठेवू, जे तज्ञ डॉक्टर आहेत त्यांचं तर ऐकायला नाही, लागेल. पण मला सचिन भाऊ पूर्ण काल करू द्या. आंदोलन पण केलं जे ना त्या उत्सवच्या कर्मचाऱ्यांनी बद्दल की आम्हाला बोलला, ऐन भाऊ, वेळेला हे काढून मान्य टाकलं करतो म्हणून. आम्ही. मग तुम्ही असणारे नाही, डॉक्टर हिंदू- नर्सेस हिंदू वाढवाय का कमी उत्सवाच्या करताय? बद्दल बोलले त्यांचे पगार का गेलेले. देत नाही? आता मोहरम झालेत, आता ईद झालेत, जैन समाजाचा उत्सव झाला, कोणाला परवानगी दिली आहेत का? मग हिंदू बरं धर्माच्या सचिन भाऊ, बद्दल एका तुम्ही जे एका म्हणण्याचा प्रश्नाचं उत्तर द्या बोलताय. प्रामाणिकपणे. आज प्रामाणिकपणे गणेश उत्सव, ठीक आहे, ऐका ना, आतापर्यंत गणेश झालेलं उत्सवासाठी झालं, मला पूर्ण होऊ द्या ना. झालेलं गणेश झालं. नाही उत्सवासाठी नाही बंदी ते केली ऐका ना. नाही. गणेश उत्सवासाठी गेल्या वेळी देखील एसओपी तयार केलेले, तसे एसओपी आजही आपण करून दिलेले आहेत. मला बोलायचंय. उत्सव हो, जे येतो, दही येतो, अंडीच्या अविनाश बद्दल- येतो. नाही, दही अंडीच्या बद्दल जे म्हणताय, हा आपण म्हटल्याप्रमाणे आमची भूमिका होती म्हणूनच आपण मांडण्याचं काम केलं. पण ज्यावेळी टास्क फोर्सने सांगितलं हा की काही करून घेऊन दही अंडीची तुलना ही एसओपीस तुम्हाला करता येणार नाही, दो वॅक्सिनेशनचे लोकांना परवानगी द्या असं आम्ही सांगत होतो. पण त्यांनी सांगितलं मास्क घालून, खांद्याला खांदा लावून, थराला थर लावून घेऊन ठीक हे आहे. प्रादुर्भाव वाढणार, त्याच्यात आपण थांबवता येणार ठीक आहे, नाही. ठीक आहे. ती ज्यावेळी तुमची अडचण तज्ञ असेल, सांगतायत, ती डॉक्टर तुमची अडचण सांगतायत, असेल, आपण सर्व- समजून घेऊ. सर्व सर्वसामान्यांनी त्याला प्रशासन प्रतिसाद सुद्धा दिला, सांगतायत. राजकीय नेत्यांनी आंदोलन केलं असेल. अच्छा, सचिन भाऊ, माझा थेट सवाल आहे, कृपया प्रामाणिकपणे उत्तर द्या. प्रामाणिकपणे उत्तर द्या. आता जे झालं बोला ते ना. झालं, कुणाच्या यात्रा जत्रा झाल्या असतील, भविष्यात संकट मोठं आहे. मग अशा परिस्थितीत आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा दौरा आलाय, तुमच्यापर्यंत सुद्धा आला असेल. पुढच्या काही दिवसात ते मराठवाडा पिंजून काढणार आहेत. काँग्रेसचे मेळावे सुरू आहेत, ओबीसीचे मेळावे सुरू आहेत, मराठा समाजात सगळं 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 ह्या सगळ्यांवर नियम सर्वांना एकच नियम एक आहे. असणार आहे का सगळ्यांना? 100% सर्वांना नियम एकच आहे. आता हे प्रत्येक पक्षाच्या प्रत्येक नेत्यांचा तो त्यांचा अधिकार आहे. त्यांना नियम ठेवून करायचंय, नियम तोडून करायचंय. नियम सर्वांसाठी समान आहे. नियमाच्या अधीन राहून जे करत असतील तर त्याच्यावरती कारवाई होणार नाही. नियमच्या अधीन न राहता जर निर्णय घेत असेल तर कायदा सर्वांसाठी एकच आहे ना. आणि आज ज्यावेळी त्याचा उल्लेख करतायत तो म्हणजे हा. आंदोलन झाली तर पोलिसांनी लाठीचार्ज केला ना, का त्याच्यात आम्ही काय पोलिसांवरती कारवाई आपण- केली आहे का? पण मुख्यमंत्र्यांच्याच आव्हानाला जर आणि तिथं हिंदू पायदळी धर्माचे- तुडवलं जात हिंदू असेल धर्माचे कार्यकर्त्यांकडून, तर काय पण मेसेज आज- जाणार आहे? आज माझा एवढंच नाही, माझं प्रवीण दरेकरजींना एवढंच म्हणणं आहे, विचारायचं आहे की ते एवढं जर बोलतायत, केंद्रामध्ये त्यांचं सरकार आहे ना, त्यांनी जावं आणि सांगावं आणि क्लीन चिट आणावं आणि सांगावं केंद्र सरकारने काही करायची गरज नाही, सर्व ओपन करा. काय आयसीएमआर ची गरज आहे आम्ही सांगू शकतो. म्हणजे इकडे काय पुढच्या ठीक आहे, काळामध्ये कोरोना मी काही विचारतो होणार त्यांना, नाही. मी विचारतो आता त्यांना, ठोस तरी मी त्यांनी विचारतो. आणून पण द्यावं ना. अविनाशजी म्हणजे तुम्ही एका बाजूला तुम्ही बंधन आणायचे, एका बाजूला तुम्ही सुतोवाच करायचा, ठीक आहे, दुसऱ्या अविनाशजी तुम्ही बाजूला बोला. येतो तुम्ही- सचिन भाऊ तुमच्याकडे. तो प्रश्न मी पुढच्या ब्रेक नंतर घेतो त्यांना. हे संपूर्ण चुकीचं बोलतायत. पहिलं म्हणजे जर नियम सगळ्यांना सारखा असेल तर आज माझ्या कानावर आले की जर तुम्हाला गणपतीचं विसर्जन करायचं असेल हा तर तुम्हाला अँटीजेन टेस्ट करून मगच विसर्जन करायला लागेल. हा. मग आज त्यांनी हे पण जाहीर करावं की आता कुठल्याही पक्षाचा जो नेता बाहेर लवाजमा घेऊन जाईल तो सुद्धा अँटीजेन टेस्ट करूनच बाहेर पडला पाहिजे. हा नाही तर त्याचे मेळावे, त्याची निर्णय, उद्घाटन नियम सारखे आहे. रद्द झालं पाहिजे. नंबर एक. दुसरं, ऑक्सिजन नव्हता आणि माणसं गेली, हे या राज्य शासनाचं 100% फेल्युअर आहे. कारण तुम्हाला येणाऱ्या लाटा इतक्या आधी कळतायत तर तुम्ही त्या प्रिकॉशन्स या घेतल्या पाहिजेत. सो इट इज 100% फेल्युअर. तुम्ही फक्त आडमार्गाने आपली जबाबदारी टाळण्याचं काम करताय. आणि कोविड सेंटर वाढवले म्हणजे ते वाढवायलाच पाहिजे. ते उशिरा वाढवले गेले. बीकेसीचं असेल किंवा तुमचं महालक्ष्मीचं असेल, हे 1.5 वर्षानंतर झालेलं आहे. लाखो लोकांचे प्राण गेल्यानंतर. पहिल्यांदा फक्त हवेत गोळीबार 3 ठार इतकंच चालू होतं. आणि आता ही जी काही यांची आंदोलनं बाकीच्या गोष्टी चालू आहेत किंवा यांची जी उद्घाटनं चालू आहेत, त्या उद्घाटनाच्या वेळेला किंवा यांच्या मोर्चाच्या वेळेला, यांच्या आता पंढरपूरला सभा झाली तेव्हा काय झालं? मग तेव्हा करोना काय एफडी करून बँकेत ठेवला होता का तेव्हा करोना नव्हता ऍप्लिकेबल? आपल्या हे सोयीने बघा, फक्त राजकारण करायचं आणि दुसऱ्याला मोठे मोठे उपदेशाचे डोस द्यायचे, हे कसं चालेल? आज 14-15 कोटीचा महाराष्ट्र आहे. तुम्ही कुठल्या प्रकारचं गणित घेऊन लोकांसमोर येत आहे? बरं, रोज तुम्ही दाखवताना करोनाचे आगमन 3री लाट जर येणार आहे तर तुम्ही रिपोर्ट घेऊन समोर या. तुम्ही सांगा आम्ही या प्रोव्हिजन्स केलेले आहेत, आम्ही ह्या प्रकारे ऑक्सिजन आम्ही पुढे आणतोय. फक्त कोरोनाची भीती घालून मग सगळं रद्द करा. हा. येणाऱ्या निवडणुका रद्द करा, येणाऱ्या गणपतीची आत्ताच काहीतरी रिस्ट्रिक्शन द्या, येणाऱ्या दिवाळीची रिस्ट्रिक्शन द्या, येणाऱ्या 26 जानेवारीची सगळी रिस्ट्रिक्शन आत्ता जाहीर करा. कळलं का? आणि हिंमत असेल ना तर सगळ्या सणांचे ज्या सगळ्यांचे सण येतात ना तेव्हा सांगा प्रत्येकाने अँटीजेन टेस्ट करूनच बाहेर पडलं पाहिजे. फक्त आमच्या गणेशोत्सवात ह्या गोष्टी होता कामा ठीक नये. आहे, तुमचा मुद्दा पोहोचला. मी त्यांच्याकडून उत्तर घेणार आहे. पण आज तो कायदा मांडला, हा मनात तो कायदा मांडला हा. आणि तो जनतेने ऍक्सेप्ट करावा असं होणार नाही. जर तुम्ही दारूची दुकान उघडणार असाल, जर तुम्ही हॉटेल उघडणार असाल, जनतेने जर दाखवून तुम्ही दिलं ना, किती मंडळी ठीक आहे, लोकांनी ठीक आहे, आपण त्याच्याबद्दल बोलूया. पण आज अजून सर्वसामान्य गंभीर जनतेच्या मनात एक प्रश्न आहे. तो प्रश्न भाजपला, केंद्रातल्या भाजपला सुद्धा आहे आणि राज्यातल्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला सुद्धा आहे
की ज्यांची जिथं सत्ता आहे त्यांच्यासाठी नियम वेगळे आहेत. त्यांनी जनतेला सांगायचं की कसं या कोरोनाच्या संकट काळात वावरलं पाहिजे, पण जेव्हा वावरायची वेळ येते तेव्हा मात्र ते स्वतः वेगळ्या पद्धतीने वावरतात. मग महाराष्ट्राच्या समोर, देशाच्या समोर मेसेज ते काय देत आहेत याच्याबद्दल बोलायलाच हवं, कारण आज राजकारणी सापडलेत आपल्याला इथं. आपण त्यांना प्रश्न विचारूया. एका छोट्याशा ब्रेक नंतर कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.